योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ श्लोक क्रमांक 44 मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी कथा आदरे राघवाची करावी नसे रामते धाम सोडून द्यावे सुखा लागी अरण्य सेवित जावे श्री समर्थ समर्थांनी आपल्या मनाला उपदेश करताना म्हटलेला आहे या जगामध्ये कोणाची स्तुती अथवा निंदा करण्यामध्ये आपला वेळ खर्च करू नये आणि जर समजा आपल्याला बोलण्याचा प्रसंग जर आलाच तर काय करावं तर फक्त त्या रामाचं चरित्र सांगावं कारण काय की ज्या घरामध्ये राम नाही किंवा रामाविषयी आदर नाहीये त्या घरी आपण थांबू सुद्धा नाहीये म्हणजे ते धाम सोडून द्यावं खरं म्हणजे जिथे राम असतो तिथे धाम असतं आणि जिथे राम नाही ते धामच नाहीये कारण त्या ठिकाणी क्षणभर सुद्धा थांबू नाहीये जिथे राम नाही तिथे त्यापेक्षा काय बरं त्यापेक्षा अरण्य बरं सुखा लागी अरण्य सेवित जावे अरण्यामध्ये गेल्यानंतर सुख मिळतं पण पाहतो पूर्वीचे राजे महाराजे जे होते ना वयाच्या ठराविक वर्षानंतर अरण्यामध्ये जायचे तपश्चर्येसाठी साधू संत ऋषी मुनी हे सुद्धा एकांतवास मिळवण्यासाठी अरण्यामध्ये जायचे पूर्वी साधना करण्यासाठी अरण्यामध्ये काय असतं हे जे काही लौकिकाच्या गोष्टी असतात याच्यापासून आपण दूर जातो मोह टाळला जातो आणि अरण्यामध्ये एकांतवास मिळतो आणि त्या ठिकाणी अरण्यामध्ये काय असतं पशु पक्षी जे असतात ना यांच्यामध्ये शक्यतो कधी वैरभाव नसतो या जगामध्ये जे काही माणसं आहेत ना ती सर्व काय की द्वेषाने भरलेली आहे पशु पक्षी झाडं सृष्टी याच्यामध्ये वैरभाव नसतो आणि त्यामुळे तिथे मनाला शांतता मिळते कारण काय होतं की बऱ्याचशा माणसांचा निंदा करण्यामध्ये बराचसा वेळ खर्च होतो आणि त्यामुळे काय होतं की आपलं जे हित काय आहे ते हित साधायचं राहून जातं काय केलं पाहिजे कथा आदरे राघवाची करावी त्या भगवान परमात्म्याची जी कथा आहे ती नुसती करावी असं म्हटलेलं नाही आदरे करावी काय पाहिजे की तुम्हाला प्रत्येकाविषयी आदर पाहिजे हा जमाना कसा आहे टेक अँड गिव्ह तुम्ही जे द्याल तेच तुम्हाला मिळणार आपण फुटबॉलचं उदाहरण पाहतो तुम्ही चेंडू भिंतीवरती मारला की त्याच वेगाने तो परत तुमच्याकडे येत असतो तसं तुम्ही एखाद्याला आदर दिला तर तुम्हाला आदर मिळणार आणि एखाद्याशी तुम्ही द्वेष भावनेने वागला तर तुम्हाला पुढे दोषच मिळणार म्हणून हे जर टाळायचं असेल ना तर काय केलं पाहिजे शक्यतो अशा गोष्टी आपल्याला नको असतील ज्या आपल्याला क्लेशदायक असतील अशा वेळी आपण काय करावं मौनम सर्वर्थ साधनम मौन बाळगावं दोन लोकांची आवर्तर जर चर्चा चालू असेल आणि ती आपल्या आध्यात्मिकसाठी काहीच कामाची नसेल ना तर त्या ठिकाणी आपण थांबू सुद्धा नाही त्या गोष्टी कानावर सुद्धा येऊ देऊ नये म्हणून म्हटलं मौनम सर्वर्थ साधनम मौन धरलं म्हणजे काय होतं की मनाला आत्मिक शांती मिळते काय वाचिक मन आपलं जे पाप करणार असतं ना ते पाप घडत नाही आता मागे चातुर्मासामध्ये ज्यावेळेस आपल्या ह्या वशिष्ठ गुरुकुलचा जन्म झाला याची जी संकल्पना होती ती ज्योतिताईंची आणि त्यांनी सगळ्यात पहिला मला फोन केला आणि सांगितलं की महाराज आपल्याला असं असं काहीतरी करायचे आता नेमका तो काळ माझा मौनच होता मी 4 महिन्याच्या साधनेसाठी होतो त्यावेळेस माझं मौन चालू होतं पण काही गोष्टीसाठी मौन तोडावं लागतं तरी मी बोललो नाही पण मी काय करतो की त्यांना मेसेज करायचो की कसं करतात काय होतं म्हणजे माझं वाचेने
नाही झालं तरी मनाने काहीतरी तो माझं मौन तुटलं गेलं. हरकत नाही, त्याला काय असतं की आपण इतके तपस्वी नाहीयेत साधू संतांसारखे. तर तप करण्यासाठी मी आनंदात पण गेलो होतो. नर्मदेच्या तटावरती शालिवार आश्रमामध्ये 4 महिने साधना करता यावी आणि थोडस जगापासून आपण वेगळं असावं म्हणून गेलो होतो. आणि त्याच काळामध्ये आपला जन्म झाला. त्या काळामध्ये माझं मौन होतं. पण मौनामधून सुद्धा तुम्हाला काही चांगल्या गोष्टी साधता येतात. मौन हे सांगतं, म्हणी ज्यांनी मौन नेते मुद्रा धरावी. मुद्रा मौनाची धरली होती. परंतु जे काही कार्य करायचं आहे, कसं असतं की सत्कार्य करण्यासाठी काळ वेळेचं बंधन नसतं. ती एकदा वेळ निघून गेली की ती परत तुमच्या जीवनात येईल याची शाश्वत नसते. आज चांगला आलेला विचार उद्या येईलच याची खात्री नाहीये. नवे नवे आपला आता जो घेतलेला श्वास आहे तो पुढचा आपल्याला घ्यायला मिळेल याची सुद्धा खात्री नाहीये. म्हणून ज्या ज्या वेळी जी गोष्ट चांगली करता येईल त्याचा त्यावेळी प्रयत्न करावा. आता काय झालंय, बचपन की मजा हम बचपन में लेना चाहते हैं. बालवयामध्ये आपल्याला ज्या काही गोष्टी मिळाल्या त्या वृद्ध काळामध्ये कशा मिळतील बरं? काळ बदललेला असतो, सगळ्या गोष्टी बदलल्या असतात. लहानपणी गावामध्ये मामाच्या गावची यात्रा असायची. त्या यात्रामध्ये आम्हाला खूप खेळणी फुगे वगैरे मिळायचे, खाऊ मिळायचं चांगल्या प्रकारे. त्या काळात पैसे कमी होते पण जे काही थोडं मिळेल त्यामध्ये आनंद मिळायचा. आता खिशामध्ये पैसे खूप खुळखुळतात परंतु शरीर साथ देत नाही. पाळण्यामध्ये बसलं तर चक्कर येते, पडेल भीती वाटते, हातपाय मोडला तर मग कुटुंबाला अडचण होईल. ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळे कुठलीही गोष्ट करताना ती वेळच्या वेळी करावा. टाइम इज मनी. वेळेला पैशापेक्षा जास्त किंमत आहे. आपण म्हणलं की वृद्ध काळामध्ये आपण पंढरपूरची वारी पारी करावी. त्या वारीला जाणं शक्य होईल का? शरीर साथ देणार नाहीये. म्हणून आता ज्या ज्या वेळी आपल्याला जे शक्य आहे त्यावेळी करावं. जीवनाचा आनंद घ्यावा. जग हे सगळं आनंदाने भरलेलं आहे. आपली दृष्टी कशी आहे याच्यावर सगळं अवलंबून आहे. धर्म धनच धान्यच गुरुच्या विनम औषधम. धर्म, संपत्ती, धान्य, गुरुचे बोलणे आणि औषध या जर 5 गोष्टी आपल्याला उत्तम प्रकारे मिळाल्या तरच त्या स्वीकाराव्यात, अन्यथा स्वीकारू नये. वृद्धत्वाचा काळ आला, शरीर साथ देत नाहीये, 4 वेळा खोकल्याचं औषध घ्यावं लागतं. मग आपल्याला कोणाला तरी अवलंबून राहावं लागतं. अरे बाबा मला जरा औषध देता का? मग सुना मुलं नातू काय करतात, आपली वारंवार द्यायची म्हणून हेळसांड करतात. म्हणून काय म्हटलं की तारुण्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या घेता येतील त्या स्वीकाराव्यात. उत्तम प्रकारे कुठली गोष्ट जर मिळाली नाही तर ती स्वीकार नाहीये. म्हणजे याचक जर असेल, एखाद्याच्या दारामध्ये याचक काही मागायला गेला की मला भिक्षा द्या, आणि त्याने ती भिक्षा देताना जर मनामध्ये आडवेळे घेतले तर त्या भिक्षेचं फळ त्यालाही मिळत नाही आणि तुम्ही स्वीकारलं तर तुम्हाला त्याचा लाभ होत नाही. द्वेष भावनेने दिलेली भिक्षा सुद्धा कधी स्वीकारू नाहीये. आणि द्वेष भावनेने दिलेलं दान तर कधी द्वेष भावनेने मिळालेलं काय म्हणू आपण त्याला, एक मिनिट, ज्ञान, द्वेष भावनेने मिळालेलं ज्ञान ते पण स्वीकारू नये. एखाद्या आपण काही एक शंका विचारली आणि त्यांनी जर आनंद त्या शंकेचं निरसन केलं ना तर देणारा आणि घेणारा दोघांना आनंद मिळतो आणि सुख प्राप्त होतं आणि पुण्य घडतं. आता अचानक ताईचं काहीतरी काम चालू आहे आणि मी एखादा प्रश्न विचारला किंवा महाराजांचं काम हे चालू आहे आणि महाराजांना मी एखादा आध्यात्मिक प्रश्न विचारला आणि त्यांना ते त्यांचा देण्याची ती वेळ नाही, ते त्या वेगळ्या काहीतरी कामामध्ये तर ते थोडेसे आडवेळे घेतात. पण आपण जर हट्ट केला आणि त्यांनी जर आपल्याला शंकेचं निरसन केलं ना तर ते देण्यामध्ये त्यांना आनंद नाही आणि घेण्यामध्ये आपल्याला पण सुख नाहीये. म्हणून काय करावं की शक्यतो सगळ्या गोष्टी आनंद स्वरूप करावा. आपला कसा जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. संत तुकाराम महाराज काय सांगितलं की तुम्ही धन जोडा पण व्यवहार कसा करा, उत्तम करावा. तर प्रत्येक ठिकाणी आपला व्यवहार आहे ना उत्तम असावा. आता सुद्धा आपण अध्यात्मात जे काही बसतो ना, काय लावलंय संध्याकाळी रोज आम्हाला पाहावं लागतं, अशी मनावर जर तुमच्या भावना आली ना तर तुम्हाला फक्त कानाला ऐकायला मिळेल, त्याचा मनावरती काही परिणाम होणार नाही. म्हणजे काय आहे, आमच्याकडे गावठी म्हणे, बाबू जेवला आणि पात्र पालतं. तर असे घडू नये. म्हणून काय की देण्या घेण्याचा सर्व जो हा व्यवहार आहे ना हो आनंदी असावा, सुखी असावा. वाल्मिक ऋषींनी जे काही ज्ञान घेतलं तो प्रसंग थोडासा डोळ्यासमोर आणा.
नारद मुनींनी त्यांना सांगितलं की तुझ्या ह्या पापामध्ये घरचे वाटेकरी आहेत का? प्रसंग अतिशय छोटा आहे, परंतु तो त्यांचं जीवन बदलवणारा होता. त्यांनी सांगितलं की तू जे काय पाप करतो तुझ्या या संसार प्रपंचासाठी, या संसार प्रपंचासाठी तू पाप करतो, त्याच्यामध्ये तुझ्या कुटुंबातले वाटेकरी आहेत का पापामध्ये? प्रश्न अतिशय छोटासा होता पण त्याच्यामध्ये गुढार्थ निर्माण झालेला होता. ज्यावेळेस तो घरी जातो आणि विचारतो की मी तुमच्यासाठी एवढं लोकांचे धान्य लोकांना लुबाडून मी तुमच्यासाठी तुमचं पोट भरतोय, तर या पापामध्ये तुम्ही वाटेकरी आहात का? त्यांनी सांगितलं की हे तुमचं कर्तव्य आहे. आता ते कर्तव्य कसं होतं तुम्हाला माहितीये, म्हणून आपण कर्तव्य करत असताना चांगले कर्तव्य केलं ना तरच आपल्याला पुढे चांगलं सुख मिळणार आहे. बीज बोये बबूल के तो आम कहासे आहे. तुम्ही जे पेराल तेच उगवेल, म्हणून उत्तम प्रकारे पेरावं, चांगल्या गोष्टीची नेहमी इच्छा करावी, चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहावं. आता तो प्रसंग आपल्या सर्वांना आलेला आहे. खरं म्हणजे किमान 1 तासासाठी तरी आपण या वैशिष्ट्य गुरुकुलला जोडलं गेल्यामुळे काय झालेलं आहे, आपला जो संघ आहे ना तो संतांचा संघ निर्माण झालेला आहे. तर या संतांचा संघ आपल्याला लाभदायकच आहे. आजच्या चिंतनामध्ये इतकंच. जय जय रघुवीर समर्थ.